देशमुख कुटुंब आज अजित पवारांची भेट घेणार होते, मात्र आज ते अजित पवारांची भेट घेणार नसल्याची त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे। देशमुख कुटुंब आज पुन्हा सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आज दुपारनंतर देशमुख कुटुंब सीआयडीची भेट घेणार आहेत। या संपूर्ण मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक पुरावे हे देशमुख कुटुंबियांकडे आहेत। त्या पुराव्यांसंदर्भात आणि फोन कॉल संदर्भात वारंवार भाष्य सुद्धा करण्यात आले आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, आधी अजित पवारांची भेट घेणार असं ठरलं आणि नंतर त्यात बदल झाला, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर अजित पवार हे जेव्हा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा आम्ही त्यांची भेट घेऊ आणि आम्हाला न्याय देऊ, आमच्याकडे असलेले पुरावे जे आहेत तर अजित पवारांना त्यांच्याकडे सादर करू असं देशमुख कुटुंबियांनी यापूर्वी सांगितलं होतं। तसा प्रतिक्रिया माध्यमांना जे आहे तर धनंजय देशमुख यांनी दिली होती, मात्र यात आता बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशमुख कुटुंबीय आज अजित पवारांची भेट घेणार नसल्याची माहिती मिळत आहे, कारण अजित पवारांकडून बोलवणं आलं तर आम्ही जाऊ अशी भूमिका देशमुख कुटुंबियाची असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे आज बीड जिल्ह्यावर आलेल्या अजित पवारांची देशमुख कुटुंबीय भेट घेणार नाहीये, मात्र याच वेळी हे देशमुख कुटुंबीय जे आहेत तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि आपल्याकडे असलेल्या जे पुरावे आहेत किंवा गेल्या काही दिवसांपासून जे तपास सुरू आहे त्यात काय नेमकी घडामोड आहे, काय अपडेट आहे, त्या सगळ्या गोष्टीवर सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहे आणि केजच्या शासकीय विश्रामगृहात ही भेट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत अजित पवारांची जी भेट देशमुख कुटुंबीय घेणार होता ते आज ते भेट होणार नाहीये, मात्र दुसरीकडे हे देशमुख कुटुंबीय जे आहे तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।